काय मागणी नेमकं तुम्ही 220 कोटीचा चौकशीची मागणी करताय, नेमकं प्रकरण काय आहे नेमकं? मुळात आज जो पत्रकार परिषदेत आपण विषय घेतला यामध्ये ज्या काही प्रामुख्याने मागण्या आहेत त्या संपूर्ण जनहिताच्या मागण्या आहे। समाधान सब्बीनवार अधीक्षक अभियंता कडा संभाजीनगर, प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता जायकवाडी आणि श्रीमती जोशी मॅडम जायकवाडी परभणी कार्यकारी अभियंता, राकेश गुजरे कार्यकारी अभियंता नांदूर मधवेश्वर कालवा वैजापूर यांनी संगनमताने 220 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याची तक्रार माझी मूळ आहे। या तक्रारीमध्ये 23/1/2024 रोजी मी तिरमवार साहेब येथील कार्यकारी संचालकाला प्रथम तक्रार केली होती। त्याच अनुषंगाने 24/1/24 रोजी 2024 या रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांना तक्रार केली। 31/1/2024 रोजी लोकायुक्त यांना समक्ष भेटून त्यांना मी तक्रार दिली होती। 31/1/2024 रोजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पाटबंधारे मंत्री तथा उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री महोदय आहेत त्यांना सुद्धा भेटून तक्रार दिली। 31/1/2024 रोजी दीपक कपूर प्रधान सचिव आहेत पाटबंधारे विभागाचे, त्यांना सुद्धा भेटून तक्रार दिली। 31/1/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विश्वास नागरे पाटील मुंबई यांना सुद्धा मी भेटून तक्रार दिली। 3/2/2024 रोजी जवाहरनगर पोलीस ठाणे आपल्या औरंगाबाद संभाजीनगरचं त्या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार दाखल आहे। तसेच पुन्हा 12/2/2024 रोजी मी तिरमवार साहेब यांना एक शोकस नोटीस दिली आणि माननीय लोकायुक्त आणि राज्यपाल यांना 100 रुपयाच्या स्टॅम्प बॉन्ड पेपरवर मी स्वतः पुराव्यासह माझं शपथपत्र दिलं। त्या शपथपत्रामध्ये मुळात शेवटची जर लाईन तुम्ही जर बघितली त्यामध्ये मी लिहिलेली आहे की सदरील शपथपत्राने विनंती करतो की माझी तक्रार चुकीची असल्यास माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा दोषी अधिकाऱ्यावर त्यांना पाठीशी घालण्यात तिरमवार यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे, हे शपथपत्र करता मी लिहून देत आहे। मूळ सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो घोटाळा आहे या घोटाळ्याचं स्वरूप तुम्हाला थोडक्यात सांगायचं, यामध्ये 3 वर्ष 2021-2024 काळात टेंडर काढणे, अंदाजपत्रके, बोगस बिल, गेट दुरुस्ती, गार्डन दुरुस्ती, कालवा दुरुस्ती, कालवा बांधकाम दुरुस्ती, भू विकास कामे, सर्वेक्षण कामे या प्रकारची शासनाने 220 कोटीचा महाप्रचंड बोगस निविदा मॅनेज करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिलेली कामं आहेत। यामध्ये समाधान सब्बीनवार असेल, जयंत गवळे असतील, प्रशांत जाधव असेल, मथुरा जोशी मॅडम असेल या राकेश गुजरे असतील यांच्या सर्वांच्या संगनमताने झालेलं आहे। खोटी बिले काही ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहेत। त्याच अनुषंगाने CBIकडनं आणि ACBकडनं याची चौकशी व्हावी ही प्रामुख्याने आमची मागणी होती। कुठलेही टेंडर मंजूर करू नये मी तक्रार केल्यानंतर किंवा कुठलाही निधी महामंडळाकडून देण्यात येऊ नये अशा स्वरूपात सुद्धा तक्रार मी चौकशी होईपर्यंत कार्यकारी संचालक तिरमवार साहेबांना दिली होती। त्याच अनुषंगाने सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मी 100 रुपयाच्या स्टॅम्प बॉन्ड पेपरसुद्धा शपथपत्र दिले आणि मुळात सांगायचं तात्पर्य इतकं आहे की याच्या मागचं जे काही कालव्याचं आणि तुम्हाला जे काही मी सांगितलं कामे कुठं कुठं आले याच्यामध्ये संबंधित मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरांना, गुत्तेदारांना, अधिकाऱ्यांच्या कामं कसं मिळवून देता येईल इथून हा सर्वात महत्त्वाचा घोटाळा आहे। त्यात तुम्हाला घोटाळ्याचे सर्व काही मूळ तक्रारी मी तुम्हाला दिलेले आहेत, त्यामध्ये सर्व काही तुम्हाला पुरावेसुद्धा दिले आहे, कुठं काय घडलं, कोणत्या पद्धतीने गेलं। मुळात तुम्हाला पलीकडे सांगतो की दीपक कपूर साहेब प्रधान सचिव यांचं चौकशी करावे असे लेखी पत्र असताना सुद्धा येथील कार्यकारी संचालक तिरमवार यांनी संबंधित असलेला मुख्य अभियंता जयंत गवळे यांच्याकडे चौकशी सोपवली। सांगायचं तात्पर्य असेल की चोराकडेच चोराची चौकशी सोपवणं कितपत योग्य आहे हे तुम्ही मला सांगा। प्रश्न जनतेची हिताचा आहे, प्रश्न लोक जनकल्याणाचा आहे, प्रश्न सामाजिक विषयाचा आहे आणि सामाजिक विषय याच्यामुळे म्हटलं येईल का तो धरण कालवा कुठलाही परिस्थिती असेल तो जनतेच्या पैशातनंच हे कामं केले जातात। त्या अनुषंगाने तिथे जे काही घोटाळे घडले त्याचे पुरावे, साक्षी पुरावे आम्ही सर्व देण्यास तयार आहोत। याच अनुषंगाने दिनांक सोमवार रोजी म्हणजे 26 तारखेला सकाळी असंख्य कार्यकर्त्यासह मी व माझ्या असंख्य कार्यकर्त्या रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून मी गोदावरी विकास महामंडळ कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ करत आहे। तात्काळ या गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यावं असं आमची मुळात मागणी आहे। पण तुम्ही आता एवढा मोठा आरोप, तुम्ही हा फार मोठा आरोप केलेला आहे आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आणि त्यांची पूर्ण चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मात्र एवढे पक्के पुरावे तुमच्याकडे आहेत का नेमकं? तुमचं 100% प्रश्न बरोबर आहेत। मला सांगा, ज्या अर्थी मी 100 रुपयाच्या स्टॅम्प बॉन्ड पेपरवर सरळ लिहितो आहे की संबंधित प्रकरणी याच्यामध्ये मी नमूद केलं की जर याच्यात जर कुठल्याही प्रकार तथ्य आढळत नसेल तर संबंधित माझ्यावर खोटे आरोप मी जर केले असेल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मी पुरावनिष्ठ मी तुम्हाला सांगतो यामध्ये टिप सर्वात लास्ट लिहिलेली आहे। या संबंधित विषयाने आपणास मूळ तक्रार दिलेली आहे। अद्यापपर्यंत सर्व
तक्रारी व पुरावे आपल्या शपथपत्रावर सादर करत आहोत। त्यामध्ये MB बिल, टेंडर, बिलाची प्रत, फोटो, CC, इस्टिमेंट हे सुद्धा मी त्यांना दिलेले आहे। आणि तुमच्या माझ्या सांगतो माहिती अधिकारामध्ये मी यांच्या कार्यालयाकडे माहितीसुद्धा मागितली, ती सुद्धा मला देण्यास टाळाटाळ करत आहे। परंतु मला ज्या अर्थी भ्रष्टाचार मी आरोप करतोय, मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतोय की जे आरोप करतोय आरोप नसून हे 100% सिद्ध होणाऱ्या गोष्टी आहे। माझ्याकडे सर्व गोष्टी पुरावे, हे पुरावे मी वेळप्रसंगी आपणास सर्व सादरही करेल। आपण जर आजच्या रोजी म्हटलात मी लोकायुक्त साहेबांना दिलेले आहेत, फडणवीस साहेबांच्या कार्यालयापर्यंत पुरावे दिले आहेत आणि त्याउलट मला तिरमवार साहेबांकडून पत्र येतं की संबंधित प्रकरणी आपल्याकडे असलेले पुरावे कार्यालयात सादर करावे, त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करू। जर मी चौकशी तुम्हाला तक्रार करतोय तर तक्रारीच्या अनुषंगाने तुम्ही मुळात पहिले तक्रारीचं निरसन करणं, चौकशी करणं गरजेचं असताना तू मलाच पुरावे मानताय। मग तुम्ही चौकशी केली त्यांनी आजपर्यंत। सांगायचं तात्पर्य असं आहे की जर मी खोटा असेल तर यांनी संबंधित माझ्यावर गुन्हे दाखल करावं, यांची बदनामी करतो त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करावं, किंवा मी खोटे आरोप केले त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करावं। पण मी सत्यताने बोलत आहे, नैतिक जबाबदारीपूर्वक बोलत आहे आणि 100% कॉन्फिडन्सली सांगतो की सर्व पुराव्यानिशी मी बोलत आहे। मुख्य मागणी म्हणजे हीच आहे बाबा, चौकशी करण्यात यावी। चौकशी करून आमची मुख्य मागणी एकच आहे, यांची लाचलुचपत मार्फत चौकशी करण्यात यावी, ACB CBIकडे चौकशी करण्यात यावी। मुळात तुम्हाला सांगतो 10 कोटीच्या वरती कुठलाही घोटाळा असला तर त्याची ED मार्फत चौकशी होते आणि हा 220 कोटीचा घोटाळा विचार करावा लागतो। तो उपोषण आता कधीपासून बसणार? उपोषणाला मी सोमवारपासून सकाळी 11 वाजता प्रारंभ करणार आहोत। उपोषणाची ज्या दिवशी अमित शहा आणि फडणवीस साहेब शहरात होते त्या दिवशी आम्ही शहरामध्ये मनपाची लिगली परवानगी घेऊन शहरात बॅनर लावले की तिरमवार जागे व्हा, गाढ झोपेचं सोंग घेणार तिरमवारने जागे व्हावे, या विषयाकडे लक्ष द्यावे। परंतु फडणवीस साहेब शहरात आले नाही, त्यांना सुद्धा आम्ही या विषयात पुन्हा भेटणार होतो आणि मूळ तुम्हाला सांगतो सोमवारपासून आम्ही उपोषण असंख्य कार्यकर्त्यांसह करणार आहोत। या उपोषण दरम्यान बरे वाईट काही प्रकार घडल्याची सर्वस्वी जबाबदारी तिरमवार यांच्यावर असतील। याच्यानंतर जर तिरमवारने जरी यात काहीतरी म्हणजे एकंदरीत आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर तिरमवार विरोधात आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन दीपक कपूर साहेब यांच्या कार्यालयासमक्ष आत्मदान आंदोलन करू। थेट तुमचा असा इशारा, तुमच्या बोलण्याचा असा इशारा आहे तुमचा बाबा की यांनी काहीतरी त्या ठिकाणी चिरीमेरी घेतली आणि त्या ठिकाणी संबंधित त्यांचे कॉन्ट्रॅक्ट प्रश्नच नाही। अहो वैजापूरचं तुम्हाला जे प्रकरण सांगतोय मी राकेश गुजरेचं, तिथं संचेती बिल्डरला हाताशी धरून सर्व कामं केली राव। मी तुम्हाला एक त्यात उदाहरण देतो की यांच्या प्रॉपर्टीसह तुम्हाला माहिती सांगतो मी, समाधान सब्बिनवारची कुठं काय केलं, त्यानंतर मथुरा जोशी मॅडमचं काय प्रकरण आहे, त्याच्या पलीकडे राकेश गुजरेंनी त्या ठिकाणी तुम्हाला काय त्यांचं नाव बघा, संचेती बिल्डर यांना हाताशी धरून त्यांनी पूर्ण त्या भागातले कामं केलेत। मी तक्रारीत त्यांचं नावसुद्धा टाकलं। अहो यांच्या मालमत्तेसुद्धा दिले मी। आज जर नाशिक रोड इथं प्रशस्त बंगला आहे 6 कोटीचा राकेश गुजरेंचा, त्यानंतर नाशिक रोड जेल रोडला 10 कोटीचं फ्लॅट आहे, 4 फ्लॅट नातेवाईकांच्या नावात, नातेवाईकांनी तुम्हाला पुरावे देतो मी। भगूर व नाशिक येथे द्राक्षाचे 10 एकरमध्ये मळा आहे, त्याची कमीत कमी 24 कोटी रुपये किंमत आहे। 4 चाकी 2 नातेवाईकांच्या नाव आहे, 24 लाखाच्या। राष्ट्रीय बँकेत 2 लॉकर्स आहे पत्नीच्या नावाने, स्वतःच्या नावाने। त्यानंतर बिल्डरशिपमध्ये भागीदारी, तुम्हाला सर्व पुरावा देतो मी। समाधान सब्बिनवारचा मागल्यानंतर नांदेड इथे 4 मजली इमारत आहे, 5 कोटी 35 एकर शेती नांदेड नातेवाईकांच्या नावाने। औरंगाबाद बीडवाड्याला 2 एकर 12 कोटी जमीन आहे। दर्गा चौकाजवळ बंगला व फ्लॅट आहे 2 कोटीचा। पुणे इथं 2 फ्लॅट आहेत 3 कोटी, 4 चाकी वाहन 10 कोटीची बँकेत रक्कम आहे। मी तुम्हाला याच्या पुरावणीशी बोलतोय ना, मी नैतिक जबाबदारीपूर्वक 3दा शब्द वापरला। मी त्यात खोटं 1% आढळत नाही। जर यात जर खोटं असेल तर 100% यांनी माझ्यावर रितसर कारवाई करावी। यांनी मुळात तुम्हाला सांगतो जे बॅनरबाजी मी रितसर परवानगी घेऊन लावले ते बॅनरसुद्धा यांनी काढले। आणि का काढले तर तिरमवार साहेब म्हणतात माझी बदनामी झाली। बदनामी यांची होती, मग यांना लाज वाटत नाही तोपर्यंत कारवाई करायची। चूक जर माझी असेल त्यांनी माझ्यावर कारवाई करावी। जर मी जर यांच्या कार्यालयात जाऊन काही नुकसान केलं असतं त्यांनी माझ्यावर 353 दाखल केली असती। जर हे माझ्या बॅनर परवानगीवाले बॅनर मी लावतो ते काढताय, मग मी यांच्यावर कारवाई करायला नको? जयकिशन कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हा प्रमुख।